नमस्कार. एक प्रश्न नेहमी विचारला जातो की याच भारतात जन्मलेला बौद्ध धर्म ब्राह्मणी धर्मासाठी खरंच एक आव्हान होता का? आणि जर होता तर तो संघर्ष नेमका कसा होता? आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून अगदी याच ऐतिहासिक आणि वैचारिक संघर्षाची मुळं शोधणार आहोत. चला तर मग या गुंतागुंतीच्या इतिहासाचा प्रत्येक पदर उलगडून पाहूया. चला याची सुरुवात एका विचाराने करूया, जो खरं तर या सगळ्याच्या मुळाशी आहे. बघा, आज जगभरात नैतिक मूल्यांचा प्रश्न किती गंभीर बनलाय नाही का? आणि स्रोतग्रंथ काय सांगतात माहितीये की हा काही फक्त पुस्तकातला मुद्दा नाहीये. जेव्हा समाजात एक संस्कृती दुसऱ्या संस्कृतीवर भारी पडायला लागते किंवा एखादी प्रस्थापित धार्मिक व्यवस्था कमकुवत होते, तेव्हा असा मूल्यांचा संघर्ष होणारच. आणि याच गोष्टीमुळे आंबेडकरांचे विश्लेषण फक्त भारतापुरतं मर्यादित राहत नाही, त्याला एक ग्लोबल टच मिळतो. तर मग प्रश्न येतो की या जागतिक नैतिक संकटावर आंबेडकरांनी काय उपाय सुचवला? तर तो मार्ग होता बौद्ध धम्माचा. पण थांबा, त्यांच्यासाठी हे फक्त एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणं इतकं सोपं नव्हतं. ही एक सामाजिक आणि नैतिक क्रांती होती. म्हणजे एक अशी क्रांती जी समाजाच्या मूळ रचनेलाच, त्याच विषमतेवर आधारलेल्या व्यवस्थेलाच मुळापासून बदलून टाकेल. आंबेडकरांनी बौद्ध धर्माकडे भारताच्या सामाजिक आणि नैतिक पुनर्रचनेचा एक मार्ग म्हणून पाहिलं. त्यांच्या कोलंबोमधील भाषणातला एक विचार खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणाले होते की जगाला आज धर्म हवा आहे, पण असा धर्म नको जो तर्काच्या कसोटीवर टिकणार नाही. आणि त्यांच्या मते बौद्ध धम्मच असा होता ज्यात प्रज्ञा, करुणा आणि समता ही तिन्ही मूल्य एकत्र येतात. आणि हीच मूल्य आधुनिक जगाला एक नवीन लॉजिकल नैतिक आधार देऊ शकतात. पण इथे एक मोठं ऐतिहासिक कोडं समोर उभं राहतं. जो धर्म इतका लॉजिकल आणि मानवी मूल्यांवर आधारित होता, तो आपल्याच देशातून जवळजवळ गायब कसा झाला? हे फक्त एक ऐतिहासिक प्रश्न नाहीये बरं का. हे एक असं रहस्य आहे ज्याच्या उत्तरांमध्ये भारताच्या सामाजिक इतिहासाची अनेक गुप्तितं लपलेली आहेत. प्रश्न एकदम सरळ आहे. एकेकाळी संपूर्ण भारतावर ज्याचा वैचारिक आणि सांस्कृतिक प्रभाव होता तो बौद्ध धर्म आपल्याच जन्मभूमीतून का नाहीसा झाला? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तरात डॉक्टर आंबेडकरांना त्या संघर्षाची खरी तीव्रता दिसली. त्यांच्या विश्लेषणातून जी सत्य समोर आली आहेत ना, ती खरंच अंगावर काटा आणणारी आहेत. चला तर मग आता त्या कारणांच्या खोलात जाऊया. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की बौद्ध धर्माचा ऱ्हास काही एका रात्रीत झालेला नाही. ही एक खूप मोठी, जवळजवळ 1000 वर्ष चाललेली प्रक्रिया होती. यात वैचारिक हल्ले होते आणि थेट हिंसक हल्लेसुद्धा होते. संघर्षाचं मूळ कारण समजून घेण्यासाठी या दोन विचारप्रणालींमधला फरक बघा. बौद्ध धम्मानं चातुर्वर्ण व्यवस्थेला म्हणजे जन्मावरून ठरणाऱ्या उच्च-नीचतेला सरळ सरळ नाकारलं. या उलट ब्राह्मणी धर्माचा तर पायाच या उतरंडीवर आधारलेल्या सामाजिक रचनेवर होता. त्यामुळे बौद्ध धर्म हा फक्त एक वेगळा विचार नव्हता, तो प्रस्थापित व्यवस्थेसाठी एक डायरेक्ट क्रांतिकारी धोका होता. आणि हा वैचारिक संघर्ष फक्त पुस्तकांपुरता मर्यादित राहिला नाहीच. स्त्रोतग्रंथ एका अशा काळाबद्दल सांगतात जिथे बौद्ध धर्मावर अगदी प्लॅन करून हल्ले झाले. बौद्ध विहारं पाडली गेली, त्यांचे ग्रंथ जाळण्यात आले आणि भिक्खूंना टार्गेट केलं गेलं. हा फक्त एका धर्मावरचा हल्ला नव्हता, तर एका संपूर्ण ज्ञान परंपरेला मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न होता. या संघर्षाची क्रूरता किती होती हे एका आकड्यावरून लक्षात येतं. एकाच घटनेत विचार करा, सुमारे 6000 बौद्ध भिक्खूंची हत्या करण्यात आली असा उल्लेख आपल्याला मिळतो. याचा परिणाम फक्त लोकांचे जीव गेले इतकाच नव्हता. यामुळे झालं काय की बौद्ध धर्माचे मोठे मोठे स्कॉलर्स, शिक्षक, विचारवंत एकतर मारले गेले किंवा त्यांना देश सोडून चीन, नेपाळ, तिबेटसारख्या ठिकाणी पळून जावं लागलं. एका अर्थाने भारताने आपलं एक मोठं इंटेलेक्च्युअल सेंटरच गमावलं. अर्थात बौद्ध धर्माच्या ह्रासामागे अनेक कारणं होती. एक म्हणजे शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानानं बौद्ध विचारांना एक मोठं वैचारिक आव्हान दिलं. मग वैष्णव आणि शैव पंथांच्या भक्ती चळवळी आल्या, ज्यांनी सामान्य लोकांना आपल्याकडे खेचून घेतलं. खिलजीसारख्या आक्रमकांनी तर उरलीसुरली बौद्ध केंद्रही नष्ट केली. या सगळ्यासोबतच हिंदू धर्मातल्या तुलनेनं सोप्या पूजा पद्धती आणि बौद्ध धर्माला राजा महाराजांचा पाठिंबा न मिळणं, या सगळ्या गोष्टींनी मिळून हा ऱ्हास पूर्ण केला. आणि मग या ऐतिहासिक विध्वंसानंतर 1-2 नाही तर जवळपास 1500 वर्षांच्या प्रचंड मोठ्या काळानंतर याच भूमीत बौद्ध धर्माला पुन्हा उभं करण्याचा एक ऐतिहासिक प्रयत्न झाला. आणि त्या प्रयत्नाचे नायक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांनी केलेलं धर्मांतर हे काही त्यांचं वैयक्तिक प्रकरण नव्हतं, अजिबात नाही. ते होतं हजारो वर्षांच्या इतिहासाला दिलेलं एक धाडसी उत्तर. समानतेवर आधारलेली एक नवीन सामाजिक आणि नैतिक व्यवस्था उभी करण्याचा तो एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता.
आणि त्यांच्या त्या एका कृतीने केवळ इतिहासाचा प्रवाहच बदलला नाही, तर कोट्यवधी लोकांना एक नवीन आत्मसन्मानाची ओळख दिली, ज्याचे परिणाम आपण आजही भारतीय समाजात पाहतो. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या प्रश्नावर आणून ठेवतं. जो वैचारिक संघर्ष हजारो वर्षांपूर्वी सुरू झाला होता, तो आज खरंच संपलाय का? की तो आजही आपल्या समाजात जात, धर्म आणि मूल्यांच्या रूपात जिवंत आहे? याचं उत्तर इतिहासात शोधून सापडणार नाही. ते आपल्या आजूबाजूला, आपल्या वर्तमानात दडलेलं आहे. आणि त्यावर विचार करणं हेच या सगळ्या चर्चेचं खरं उद्दिष्ट आहे.